नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आणि माझ्यासोबतच्या एका नवीन प्रवासात तुमचा मनपूर्वक स्वागत। तर आता आपण मस्तपैकी विभूती फॉल्सवरून आलोय आणि याना केव्जला रवाना झालोय। तोच रूट घेतलाय आपण रिटर्न येताना पण, आणि विभूती फॉल्सवर खूप मजा मस्ती केली आम्ही। आणि आता तिथून याना केव्ज एक रहस्यमय ठिकाण आहे आणि तिथे जाण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे। तर विभूती फॉल्सवर मी एका दादाला लोकेशन विचारलं याना केव्जचं, तर तो बोलला की खाली ज्या रूटने आलास त्या रूटनेच सरळ जा आणि पहिला जो राईट मिळेल तो घे। सो आपण आता तेच फॉलो करूया, बघूया कुठे राईट मिळतोय तो। आणि दुसरी गोष्ट, इथे नेटवर्क नाही आहे त्यामुळे मॅप वगैरे काही चालत नाही आहे। आणि तसं बघाल तर याना केव्ज थोडं आतमध्येच आहे, खूप असं जंगल एरियामध्ये। गोकर्णवरून ऑलमोस्ट एक 50 ते 55 किलोमीटर आतमध्ये आहे। सो थोडा प्रॉब्लेमच आहे, म्हणजे खूप ट्रॅव्हलिंग करावं लागतं आणि रस्ता पण एवढा चांगला नाही आहे। हे बघा मित्रांनो, मगाशी आपण हा लेफ्ट न घेता डायरेक्ट सरळ आलो आहे आणि त्यामुळे आपण डायरेक्ट विभूती फॉल्सला गेलो होतो। बट आता इथून आपण राईट घेतला आहे आणि डायरेक्ट इथून याना केव्जना एक 22 किलोमीटर आहे अजून, त्यामुळे अजून आपल्याला एक अर्धा तास लागेल, कारण रस्ता मात्र खराब आहे। त्यामुळे आपण नीट सावकाश जाऊया आणि पूर्ण हा घाट सेक्शन आहे, फॉरेस्ट एरिया, सो सावकाशच गेलेलं बरं। पियुष, रस्तो बरोबर आवा, रस्त्यात कोण दिसणार नाही बा, भय वाटता। एक तर रेंज पण नाही, बघूया आपण विचारूया कोणाक तरी। रस्ता काय संपतच नाही आहे, आम्ही मला वाटतं एक घाट चढलो, एक उतरलो, हा दुसरा घाट चढतोय, पण रस्ता काही संपत नाही आहे। आणि एकदम असं म्हणजे पूर्ण जंगल एरिया आहे, मधून बाईक चालवतोय ना, सो थोडीशी भीती पण वाटते, फाटली आहे थोडीशी, कारण आपला इलाका नाही आहे, दुसरा इलाका आहे, काय होऊ शकतं काय नाही सांगता पण येत नाही। आपला इलाका असतं तर काय बिंदा असतं, कुठे पण गेलो असतो। सो थोडासा इश्यू आहे आणि इथे गाड्या वगैरे कोणाच्या दिसत पण नाही आहे। सो जर बाय चान्स काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर मात्र अडकायला होणार आहे 100%। सो जर इथे यायचं प्लॅन केला तर पूर्ण बॅकअपने या, नाहीतर येऊ नका, कारण खूप आतमध्ये आहे। आणि आता बघूया आपण नक्की वरती आहे की नाही, एवढं आत आलोय आपण खरं। ब्रो याना अंदर काय लिहिलेला, जाऊ बाई अजून 3 किलोमीटर। फायनली मित्रांनो, शोधत आम्ही आलो याना केव्जमध्ये। आपल्याला याना केव्ज भेटत नव्हतं आणि खूप जंगलात आहे, खूप आतमध्ये यावं लागतं। एक हायवेवरून 40 ते 45 किलोमीटर आत आलो आहे आम्ही, आणि पूर्ण जंगल एरिया आहे, बघू शकता तुम्ही, बघा फुल जंगल एरिया। इथे फक्त तिकीट आहे, 10 रुपये तिकीट आहे पर हेड, आणि रस्ता मात्र खराब आहे आणि रिक्स पण खूप आहे, कारण पूर्ण वळणेरी रस्ता आहे। एक घाट चढावा लागतो, परत तो उतरावा लागतो, परत दुसरा घाट चढावा लागतो, परत तो उतरावा लागतो। सो खूप रिस्की आहे। आणि जसं आपण विभूतीला अर्धा किलोमीटरची ट्रेक केली होती, तशीच इथे पण एक ट्रेक आहे, एक अर्धा किलोमीटरची ट्रेक करावी लागेल आणि त्यानंतर आपण याना केव्जपर्यंत पोहोचू। सो हा बघा, हा असा काही ट्रेकिंग एरिया आहे, पूर्ण जंगल आणि हा ट्रेक। फायनली मित्रांनो, आपण आलो याना केव्जला आणि हे एक वेगळं काहीतरी आपण बघतोय बघा, कसलं भारी आहे ते बघा, पूर्ण दगड आहे अखंड।
तर मित्रांनो आम्ही याना केव्सला आलो आणि इथे एक छान मंदिर आहे गुफेत, खूप भारी वाटतंय. आणि आता एक वर एक गुफा आहे ती बघायला चाललो आहे आम्ही. आत आलोय आपण, गुफा आहे तिकडे. आणि ओ भाई साहब, ही वेगळंच काहीतरी आहे पियुष, एक नंबर. म्हणजे एवढा लांब गेलो पण ठीक आहे, फायद्याचं झाला आपला. मस्त बघ. तर मित्रांनो इथे जर पावसात वगैरे आलात ना तर एक नंबरच, वरून पाणी वगैरे पडलं असतं ना भारीच वाटलं असतं, मस्त व्ह्यू. तर मित्रांनो आम्ही याना केव्समध्ये आलो आणि इथे मधमाशा खूप आहेत, त्यामुळे आवाज करताना हळू बोलतो मी. आणि चारी साईडने माझ्या डोंगर आहेत आणि मी खाली आहे. छोटासा वरनं एक होल आहे, तिथून प्रकाश येतो. फार भारी अनुभव आहे. तर मित्रांनो इथला अनुभव फार छान आहे, एकदम असं वेगळंच वाटतंय, कुठेतरी काहीतरी नवीन बघितलं. तर आता इथून बाहेर पडूया, पायऱ्या खूप आहेत, उतरून खाली जाऊया. आणि खाली एक मंदिर आहे मित्रांनो, पण तिथे शूटिंग अलाउड नाही आहे, सो दाखवता आलं नाही. तर मित्रांनो याना केव्स फिरून आलो आम्ही, केव्हमध्ये जाऊन आलो आणि फार छान अनुभव होता. आणि आता बघाल तर 4 वाजायला आले, तर आम्ही सकाळी 6:30 वाजता राईड स्टार्ट केली होती. त्यानंतर गोकर्णाला गेलो, नंतर आम्ही विभूती फॉल्सला गेलो, आता आलो याना केव्सला. आणि आता 4 वाजत आले आहेत ऑलमोस्ट, आणि आम्ही काही खाल्लं नाही आहे, भूक लागली, काहीतरी जाता आता वाटेत खाऊ. तर मित्रांनो हेच मी 2 लोकेशन्स, गोकर्णाच्या आजूबाजूचे जे 2 लोकेशन्स आहेत, एक म्हणजे विभूती फॉल्स आणि दुसरं म्हणजे याना केव्स. दोन्ही लोकेशन गोकर्णामधले सगळ्यात फेमस. जर तुम्ही गोकर्ण मुर्डेश्वर राईड करत असाल तर हे 2 लोकेशन नक्की करा, ही माझी तुम्हाला एक सजेशन म्हणा. सो याना केव्स तर फार चांगला आहे, म्हणजे एकदम मन प्रसन्न झालं. विभूती फॉल्स काय एक धबधबा, जसा नॉर्मल धबधबे असतात तसेच आहेत, बट याना केव्स काहीतरी वेगळं आहे. पूर्ण दगडामध्ये एक गुफा, आणि म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार, खरं सांगतोय. बघू शकता तुम्ही माझ्या मागे अजूनही. सो फार सुंदर हा व्ह्यू आहे याना केव्समधला. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हेच होतं, तुम्हाला मी 2 लोकेशन दाखवण्याचे प्रयत्न केले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपला हक्काचं यूट्यूब चॅनल कोकणकर चिन्मय व्लॉग्स.